नमस्कार शेतकरी बांधवांनो, 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं या नूतन वर्षामध्ये स्वागत करतो। हे वर्ष आगामी काळामध्ये सर्व शेतकरी बांधवांना सुखी समृद्धीचं व भरभराटीचं जावं ही इच्छा व्यक्त करतो। मित्रहो, आगामी 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या दौऱ्यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। त्यामुळं कांद्यावर लावलेलं जे 20% निर्यात शुल्क आहे ते कमी करण्यासाठी एक गुड न्यूज हे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान देतील अशी अपेक्षा आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे। गेल्या काही दिवसामध्ये भाजप सरकारमधीलच काही नेत्यांनी व विरोधकांनी सुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांना हे निर्यात शुल्क कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी वारंवार मागणी केली, मात्र अद्यापर्यंत तरी केंद्रानं दखल घेतली नाही। त्यामुळे आगामी 2 दिवसामध्ये नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर जी महाराष्ट्रातल्या नेत्यांनी मागणी केली आहे ती मागणी आता केंद्रीय कृषी मंत्री पूर्ण करतील का हेच आता पाहावं लागणार आहे। दरम्यान आज देशभरामध्ये कोईमुतूर असेल, लासलगाव असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणी कांद्याचे सरासरी भाव 2 ते 2.5 हजार दरम्यान राहिले असून सध्या जर सोलापूर कांदा बाजारचा जर विचार केला तर सोलापूर कांदा मार्केट हे खरं तर लासलगाव असेल किंवा कोईमुतूर असेल या प्रमुख बाजारपेठेवरच अवलंबून राहत आहे। मात्र सोलापूर जिल्ह्यातील जी आवक आहे ती खरं तर मंदावली आहे। त्यामुळं आगामी जो सप्ताह आहे तो कांद्याच्या भाववाढीचा नक्की दिसून येणार आहे। त्यामुळं शेतकऱ्यांनी कच्चा माल मार्केटला न आणता परिपक्व वाळवून जर आणला तर शेतकऱ्यांना नक्कीच दर चांगला मिळण्याची शक्यता आहे। कारण काल मार्केटमध्ये मी पाहणी केली असता एकदम चिंगळी जी रोपाला जी लागणीनंतर जी मोठी असती लसणापेक्षा प्रमाण त्या चिंगळीचा दरसुद्धा 10 रुपये किलो ते 12 रुपये किलो असा सोलापूर बाजारमध्ये बघायला मिळाला होता। व बऱ्यापैकी जी मोठी चिंगळी आहे लसणापेक्षा मोठी ती चिंगळीसुद्धा 17-18 रुपयानं सोलापूर बाजार समितीमध्ये विक्री झाली आहे। त्यामुळं आगामी सप्ताह हा कांद्याच्या भाववाढीचा नक्की आहे। सोलापूर नंतर जर चांगला दर कुठं मिळत असेल तर तो कोल्हापूर, सांगली, मात्र त्या ठिकाणी मोठ्या मालाला दर मिळत नाही असं बहुतांश शेतकऱ्यांनी सांगितलं असून मध्यम व लहान प्रतीच्या कांद्याला कोल्हापूर, सांगली इथं चांगलं मार्केट असल्याचं बरेच शेतकरी सांगतात। त्यामुळं त्या ठिकाणी देखील मोहोळ, पंढरपूर या ठिकाणचे शेतकरी त्या ठिकाणी माल विक्रीस नेत असताना मी पाहिलं आहे। मात्र मोठ्या प्रमाणात जर आवक आली तर त्या ठिकाणचे बाजार हे कोसळतात। त्यामुळे त्या ठिकाणी ठराविकच माल हा विक्री केला तर त्याला दर मिळतो। मात्र आगामी सप्ताहामध्ये मागणी पुरवठ्याचा जर विचार केला तर आवक कमी आहे आणि त्या पटीत मागणी ही नक्कीच वाढलेली दिसणार असून आगामी सप्ताह हा कांद्याच्या दरवाढीचा असणार असून शेतकऱ्यांनी फक्त कच्चा माल गडबड करून जर नाही आणला
तर नक्कीच कांद्याला दर मिळणार आहे. कारण व्यापाऱ्यांना फक्त निमित्त पाहिजे की ते कांदा हातात धरून असा एकमेकाला दाखवत असतात की बघा एकदम एक कच्चा कांदा आहे, असं करून दर पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळं कच्चा कांदा आणणे म्हणजे आवक वाढवणे हा खरं तर त्यामध्ये भर पाडल्यामुळं आवक वाढलेली दिसते आणि परिणामी दर पडतात. त्यामुळं पक्व झालेला कांदा असेल तर तो वाहतुकीला व विक्रीला आणि एकूणच खायला सुद्धा चांगला असतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणताना पक्व झालेला कांदा आणला व टप्प्याटप्प्यानं जर शेतकऱ्यांनी कांदा बाजारपेठेमध्ये विक्रीला आणला तर नक्कीच शेतकऱ्याला आगामी महिनाभर हे दर चढे राहण्याची शक्यता आहे. कारण सध्या जो पावसाळी कांदा आहे तो पूर्ण संपला असून ज्या लेट लागणे आहेत तो देखील कांदा आता संपत आला आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्याकडं हा उशिरा लागणीचा कांदा आहे त्याला नक्कीच भाव मिळणार असून जो उन्हाळी कांदा आहे तो अजून काढणीस उशीर आहे. फेब्रुवारी नंतरच उन्हाळी कांदा काढण्यास येणार आहे. त्यामुळं आगामी महिना हा कांद्याच्या भाववाढीचा नक्कीच असणार आहे. तर पाहूया उद्याच्या व्हिडिओमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव. तोपर्यंत नमस्कार.